मॉर्निंग स्कूल स्टूडेंट. गुड मॉर्निंग. चला, पीईटी साठीचा फ्री लाईव्ह क्लास आणि स्कूल स्टुडंट साठीचा क्लास त्याच्यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशन मध्ये आपण शिकणार की प्रश्न कसा बनवतो. टेन्स मध्ये आपण क्वेश्चन कसा बनवतो. मेकिंग हाऊ टू मेक क्वेश्चन. आता पहा, क्वेश्चन बनवण्यासाठी का फॉर्म्युला आहे. तर आपण एस ना टाइप क्वेश्चन बनवण्यासाठी सुरुवातीला काय करतो, हेल्पिंग वर्ब घेतो, नंतर सब्जेक्ट घेतो, नंतर इथं मेन वर्ब आणि नंतर आपला राहिलेला जो भाग आहे तो ऑब्जेक्टचा किंवा कॉम्प्लिमेंट असं तुम्ही म्हणू शकता. आता आजच्या सेशन मध्ये खरं तर आपल्याला हे शिकायचं. हे झालं क्वेश्चनचं स्ट्रक्चर. असं सेंटेन्सचं पण स्ट्रक्चर आपण शिकलो. सेंटेन्स क्वेश्चन स्ट्रक्चर झालं हे. आता सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय होतं, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब समजा, किंवा सेंटेन्स प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असं आपण म्हणूया, किंवा सेंटेन्स प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब आणि प्लस कॉम्प्लिमेंट, किंवा आपण याला ऑब्जेक्ट म्हणू. कॉम्प्लिमेंटचा भाग राहिलेला जो पूरक भाग आहे ते झालं सेंटेन्सचं. सर्वांनी लक्षात घ्या, लिहून घ्या, कारण की आजचं सेशन या दोनच गोष्टींवर होणार आहे. सेंटेन्स आणि सेंटेन्स पासून आपण कशा प्रकारे प्रश्न तयार करत असतो. येस नो टाइप असेल क्वेश्चन, डब्ल्यूएच क्वेश्चन असेल, अर्थ कसा निघतो, अर्थ कसा काढायचा हे देखील आपण ओळखायचं आहे. मग ते सेंटेन्स आहे का क्वेश्चन पॅटर्न आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हा वरचा जो आहे तो क्वेश्चन पॅटर्न असतो. क्वेश्चन तयार होतो म्हणून याला आपण क्वेश्चन पॅटर्न म्हणूया. क्वेश्चन पॅटर्न झाला, हा सेंटेन्स पॅटर्न झाला. काय गपलत होते की का होऊ नये म्हणून आपण काय काय काळजी घ्यावी लागते, किंवा अर्थ कसा काढला जातो, या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या शिक्षणामध्ये शिकायच्या आहेत. अतिशय सोपं आहे, अतिशय छोटं महत्वाचं आहे. काही त्याच्यावरती प्रश्न आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहे. बघूया माझी सेंटेन्स पॅटर्न काय आहे, क्वेश्चन पॅटर्न काय आहे ते समजतं का. चला, आमच्या लेकरांनी हे लिहिलंय का बरं. चला चला, कोण 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 बाबा आलंय, कोण कोण, बरेच जण आलेत आणि बरेच जण अजून ऐकले. रुद्र एकदा हे स्ट्रक्चर वाचून घे. रुद्र नंतर समर्थ वाचते, समर्थ नंतर सोहम वाचते. लिहिणं झालं असलं लगेच शिकवायला चालू करू. हा सेंटेन्स दोन्ही वाचून घे एकदा. क्वेश्चन्स, helping verb plus subject plus main verb plus object. Sentence, subject plus helping verb plus main verb plus object. झालं सर. लिहून घेतोस बेटा? घेतलं. यस, म्हणून टाकू मग याला सगळ्याला. त्याच्या पुढचं कोण आहे, रुद्र नंतर सोहम. यस सर. वाचून घ्या पटकन. Question, helping verb plus object plus main verb plus object. Sentence, yes plus helping verb plus main verb plus object. झालं सर. सोहम. Question pattern, helping verb plus subject plus main verb plus object. Sentence, S plus helping verb plus main verb plus object. झालं सर. लिहिलं बेटा, हे लिहिलंच का रे? हो सर. आता पहा, आता काय करूया या क्वेश्चन पॅटर्न मध्ये. आता पहा, लक्ष द्या, 2 मिनिट लक्ष द्या, सर्वांसाठी महत्वाचं आहे. आपल्याला असं लिहिता येईल का बघा आता क्वेश्चन पॅटर्न मध्ये. वेअर ही गोज, तो कोठे जातो, असं लिहिता येईल का? वेअर ही गोज लिहिता येईल का? नाही, हे चुकीचं आहे. मग कसं लिहावं लागतं? हा वेअरचा शब्द तुम्ही वेअर अगोदर लिहू शकता, वेअर. याच्यानंतर आपण सांगितलं क्वेश्चन पॅटर्न मध्ये, याच्यानंतर काय येणार आहे, तर हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब तिथे दिसत नाहीये, पण तुम्हाला माहित आहे ज्या गोज मध्ये डज ही हेल्पिंग वर्ब नक्की असतो, वेअर डज. नंतर काय,
सब्जेक्ट म्हणून ही, वेअर डज ही गो ला गो मेन वर्ब, आणि वेअर डज ही गो तो कोठे जातो, हा झाला राईट क्वेश्चन. काय पॅटर्न बघा, शॉर्ट्स मध्ये लिहितो, शॉर्ट मध्ये लिहितो. पॅटर्न आपला होता हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब, मेन वर्ब हा आपला पॅटर्न आहे. या पॅटर्न नुसार आपल्याला सेंटेन्स तयार करायचे. आता पहा पुढचं एक सेंटेन्स मी तुम्हाला छोटंसं सेंटेन्स देतो, ते पहा. व्हाय दे आस्क्ड मी, हे 1 नंबर, 2 नंबरला लिहा. व्हाय दे आस्क्ड मी, असा क्वेश्चन तयार होईल का? तर नाही होणार, चुकतंय हा क्वेश्चन. क्वेश्चन पॅटर्न नाही का तयार, बघा बरं. हेल्पिंग वर्ब दिसते का कुठं? नाही ना, हेल्पिंग वर्ब घेतला नाही, काय नाही, डायरेक्ट WH वर्ड घेतलाय, डायरेक्ट सब्जेक्ट घेतलाय, असं होत नाही क्वेश्चन पॅटर्न. मला WH वर्ड घेतल्याच्या नंतर हेल्पिंग वर्ब इथं पाहिजेच, नंतर सब्जेक्ट पाहिजे, नंतर मेन वर्ब पाहिजे. इथं या आस्क कडे पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं की बाबा या आस्क मध्ये डीड नावाचं एक हेल्पिंग वर्ब लपलेलं आहे, आणि ह्यातलं डीड जर बाजूला निघालं तर हे आस्कच राहतं, आस्क होत नाही. आता हे शिकवलंय तुम्हाला, म्हणून आता मग क्वेश्चन तयार करत असताना कसं तयार करणार तुम्ही बघा. व्हाय हेल्पिंग वर्ब नंतर WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब, हे घेतलं डीड, व्हाय डीड, पुन्हा सब्जेक्ट म्हणताय व्हाय डीड दे, देला दे घेतलं सब्जेक्ट, आणि नंतर वर्ब म्हणताय वर्ब आहे आस्क्ड. आस्क जशाला तसं घ्यायचं नाही, का नाही घ्यायचं? सिंपल पास्ट टेन्स आहे, डीड बाजूला जर निघालं तर हे आस्क राहतं. म्हणून प्रश्न तयार होतो, व्हाय डीड दे आस्क, त्यांनी का विचारले, का विचारले, त्यांनी का विचारले, हे बरोबर ठरतं. बघा मला असं वाटतं तुमचे हे लक्षात येत असेल. अजून मी 4-5 उदाहरणं तुम्हाला देतो, अजून तुमचे छान लक्षात येईल, लक्षात यायला तुम्हाला मदत होईल. म्हणून बघा क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या, प्रश्नाचा अर्थ काय होतो बघा. वेअर ही गोज हे बरोबर होत नाही, हे बरोबर आहे. वेअर डज ही गो, तो कोठे जातो. व्हाय दे आस्क्ड मी, हे बरोबर होत नाही. प्रश्न तयार करताना व्हाय डिड दे आस्क, त्यांनी का विचारले, त्यांनी का विचारले, असा आपल्याला प्रश्न या ठिकाणी तयार करावा लागतो. चला मला असं वाटतं की स्कूल स्टुडंट सर्वांनी हँड रेज करून बसायचे. स्कूल स्टुडंट्स कोणीही हँड डाऊन करून बसायचं नाही. हर्षदा काय म्हणते बघूया. हर्षदा आणि नंतर वरद गोळे वाचायचे बेटा. हर्षदा आणि वरद गोळे वाचायचे. वाचू सर. हा यस बेटा यस. Where he goes, where does he go, why they ask me, why did they ask me. हे बरोबर आहे बेटा. वेअर डज ही गो, सांग बरं वेअर डज ही गो म्हणजे काय? Where does he go, तो कुठे गेला, गेलाय का जातोय? जातोय. हा तो कोठे जातो, येते तो कोठे, परत लिहून घ्या, जातो, पुन्हा समजायला पाहिजे क्वेश्चन मार्क. आणि व्हाय डिड दे आस्क, त्यांनी का विचारले, त्यांनी विचारले असं यायचं मराठी. इथे लिहू का, इथे लिहू थोडस बघ. सांगतो का वरात, वरात वाचता येईल का तुला हे? जायचं पुढे मग, झालंय. चला पुढे जाऊया थोडस अजून. बघा बरेच जण खूप उशिरा जागे होते, त्या उशिरा जागे होणाऱ्यांना काही अर्थ नाही. परत तुम्हाला सांगतो, कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी तुम्हाला आळस फेकून टाकावाच लागतो. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, काय आलस्य अवघाचा दवडावा, यत्न उदंती करावा, शब्द मस्मरण करावा, कोणी जे रघुवीर समर्थ म्हणतात की बाळांनो, जर कोणती गोष्ट शिकायची असेल तुम्हाला, तर आळस तुम्हाला पूर्ण झटकून टाकावा लागेल. आलस्य अवघाचा दवडावा, यत्न उदंती करावा, प्रयत्न खूप सारे करा.
आणि शब्द मत्सर न करावा कोणी एकाचा. शब्द मत्सर देखील करायला नाही पाहिजे, कुणाचा द्वेष तुम्ही शब्दाने देखील करायला नाही पाहिजे. आलस्य अवघात दौडावा यत्न कंठीची करावा, शब्द मत्सर न करावा कोणी एकाचा. जितका आळस कराल कोणत्या गोष्टीचा तुम्हाला तितकंच यश किंवा तितकीच शिकण्याची गोष्ट दूर जात असते, हे लक्षात असू द्या. हाऊ आर मेकिंग यू, हाऊ आर मेकिंग यू, हाऊ आर मेकिंग मेकिंग यू, असा करता येईल का क्वेश्चन? बघूया. हो का, डब्ल्यूएच वर्ड घेतलंय, त्यानंतर हेल्पिंग वर्ब आहे, वर्ब घेतलंय, नंतर सब्जेक्ट क्या म्हणते, पण इथं आपण डायरेक्ट वर्ब घेतलंय, म्हणजे काय? तर हे इथं चुकणार आहे हा प्रश्न, असं प्रश्न होणार नाही. कसं होणार प्रश्न? बघा, हाऊ हे डब्ल्यूएच वर्ड आहे, आता डब्ल्यू नसलं इथं तरी हे डब्ल्यूएच वर्ड मध्ये असतं बघा. हेल्पिंग वर्ब आहे आर, आर घ्या. त्यानंतर सब्जेक्ट, हा जो सब्जेक्ट आहे ना, हा सब्जेक्ट, तो सब्जेक्ट यायला पाहिजे इथं. म्हणून हाऊ आर यू मेकिंग, हाऊ आर यू मेकिंग, तू कसं बनवत आहेस, तू कसं बनवत आहेस, हाऊ आर यू मेकिंग, तू कसं बनवत आहेस, तू कसे तयार करत आहेस किंवा बनवत आहेस, तू कसे बनवत म्हणजे तयार करत आहेस, आहेस. हाऊ आर यू मेकिंग, तू कसं तयार करत आहेस, तू कसं बनवत आहेस. बघा, अजून तुम्हाला दोन उदाहरण देतो, ते लक्षात येईल बाबा काय नेमकं टाईप आहे. हाऊ मेनी बॉईज देअर आर, हाऊ मेनी बॉईज देअर आर, हाऊ मेनी, हाऊ मेनी बॉईज देअर आर, हाऊ मेनी बॉईज देअर आर, हाऊ मेनी बॉईज देअर आर. याला बनवायचं क्वेश्चन. सांगा बरं, आता तुम्ही एकदा सांगा, जर 2 मिनिटं तुमच्यासाठी देतो मी, सांगा मला पटकन, हा प्रश्न तयार कसा होईल? हाऊ मेनी सोबत ठेवायचं बरं का, हाऊ मेनी बॉईज देअर आर, याला क्वेश्चन तयार करायचं. कसं कराल तुम्ही? सांगा लवकर. लवकर सांगा. चला चला, पटकन पटकन. बर, चला पटकन पटकन सांगा आन्सर. हाऊ मेनी बॉईज आर देअर, राईट लीनाताई? हे जे आर आहे ना, आर, या आर ची जागा फक्त इथे बस, बाकी तुम्हाला हे रेश मारून दिलेले मदतीला. आणि करेक्ट आन्सर कसा असणार आहे, कसा क्वेश्चन तयार होणार आहे? हाऊ मेनी, हाऊ मेनी बॉईज, हाऊ मेनी बॉईज आर देअर, तिथे किती मुले आहेत, हाऊ मेनी बॉईज आर देअर, तेथे किती मुले आहेत. मराठी घेऊ शकता तुम्ही, तेथे किती मुले आहेत, असं घेऊ शकता तुम्ही मराठी, तेथे किती मुले आहेत, तेथे किती, तेथे, तिथे, ते ची झालं का, तेथे, तेथे किती मुले आहेत, मराठी लिहा, तेथे किती मुले आहेत, किती मुले आहेत, तेथे किती मुले आहेत, तेथे किती मुले आहेत. हा झाला क्वेश्चन पॅटर्न. क्वेश्चन तयार कसा होतो ते पहा. अजून आपण या ठिकाणी एक उदाहरण पाहूया, अजून छान येईल. आणि नंतर सेंटेन्स पॅटर्न जो आहे देखील इन शॉर्ट मध्ये पाहूया. सेंटेन्स पॅटर्न आपण समजलं पाहिजे, त्यानंतर आपण दोन चार पाहूया. तुमच्या लक्षात येईल नेमकं प्रश्न परीक्षेत कधी येतात, काय असतात, फुल स्टुडंट्सला कोणते प्रश्न असतात, किंवा टीईटीच्या स्टुडंट्सला, भावी शिक्षकांना कोणते आहेत, ते पण तुमच्या लक्षात छान येईल. चल, इथपर्यंत झालं का? संस्कृती नागरिक आले नाहीत का? महत्वाचं शिकवायला लागलेस नंतर गायब झालं होय. नागरोजी संस्कृती अँड्रेस करून बसायचं बघा. रोहित भईकर वाचणारे, रोहित नंतर उदय वाचणारे, रोहित, उदय आणि पुष्कर तिघ जण वाचणार. बघूया काय वाचतील ते. हा,
चालू रोहित. हाऊ आर मेकिंग यू. हाऊ आर यू मेकिंग. तू कसे बनवत आहेस. हाऊ मेनी बॉयज देअर आर. हाऊ मेनी बॉयज आर देअर. तेथे किती मुले आहेत. झालं. सेंटेन्स लिहायच्या नंतर फुल्ली दिली आहे फुल्ली द्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. जसं केलंय ना तसं तुमच्या वहीमध्ये करा. बाण दाखवलं बाण दाखवून लिहा. जिथे तुम्हाला फुल्ली दाखवली आहे फुल्ली द्या. आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे प्रश्न पॅटर्न असतो पॅटर्न ते लक्षात आलं पाहिजे. सेंटेन्स क्वेश्चन आहे सेंटेन्स आहे. आता कन्फ्युज कसं होतं ते तुम्हाला सेंटेन्स पॅटर्न शिकवणार आहे तुम्हाला कळालं की कोणतं स्टेटमेंट आहे कोणतं क्वेश्चन आहे अफर्मेटिव्ह काय निगेटिव्ह काय काय आहे इम्परेटिव्ह काय आहे एक्सक्लेमेशन काय आहे तुम्हाला माहितच आहे. पण सेंटेन्स पॅटर्न साठीचा फॉर्म्युला काय आणि क्वेश्चन पॅटर्न साठी फॉर्म्युला काय हे आपण आजच्या तीन शॉर्ट मध्ये शिकणार आहे. पाहणार बघूया काय करतात. अजून कोण वाचायला सांगितलंय चला लवकर वाचा पटकन. कोण आहे अजून कोणा चालू केलं माईक. पुष्कर पुष्कर बेटा वाच लवकर पुष्कर. पुन्हा उदय उदय नका माईक चालू केला बाबा. वाचवलं सर. वेअर डज ही गो. तो कुठे जातो. व्हाय डिड दे आस्क. त्यांना काय विचारले. हाऊ आर मेकिंग. हाऊ आर यू मेकिंग. हाऊ मेनी आर दे. हाऊ मेनी बॉयज आर दे. वाचलं सर. आले लक्षात उदय थोडस लिहिलंच करा उदय. लिहिलंय. टाको क्लीन करू वर्ड चला. मग आता पुढे पहा. पाच नंबरचं बघा. असं होईल का वी आर द स्कूल इज. बघा बरं वी आर द स्कूल इज असं होईल का. तर असं होणारच नाही का. बघा डब्ल्यूएच वर्ड लिहिलाय नंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब पाहिजे इथे हेल्पिंग वर्ब नाही. हेल्पिंग वर्ब गेला इथं मग या हेल्पिंग वर्बला काय करायला लागत घ्यावं लागत इथं. मग आता असा प्रश्न तयार होईल आपला. वेअर इज द स्कूल. वेअर इज द स्कूल. शाळा कुठे आहे. शाळा कुठे आहे. शाळा कुठे आहे. असे तुम्ही खूप सारे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला तयार करता येतील. तुम्हाला ते माहित असतील किंवा कुठेही प्रश्न वाचा तुमच्या ते लक्षात येईल. किंवा आपण असं म्हणतो व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम. तुझे नाव काय आहे. बरोबर आहे नाही. तुझे नाव काय आहे. तुझे नाव काय आहे. What do you like? तुला काय आवडते. What do you like? तुला काय आवडते. तुला काय आवडते. तुला काय आवडते. राईट ठीक आहे ना. तुला काय आवडते. चला पटापटा लिहा. अजून एक दोन तीन प्रश्न आपण छान घेऊया आणि मग क्वेश्चन पॅटर्न तुम्हाला समजला असं आपण पूर्ण गृहीत धरूया आणि पुढे चालूया. जर क्वेश्चन पॅटर्न मध्ये काही समजत नसेल तुम्हाला समजलं नसेल तर मला तुम्ही आत्ताच लाईव्ह सेशन मध्ये सर्वजण स्कूल स्टुडंट असो किंवा टीईटी स्टुडंट असो तुम्ही विचारू शकता. तर क्वेश्चन पॅटर्न नेमकं काय.
किंवा आलेलं जे सेंटेन्स आहे त्याला तुम्ही क्वेश्चन पॅटर्न मध्ये कसं कन्वर्ट केलं, किंवा दिलेलं सेंटेन्स असतं तुम्हाला ते क्वेश्चन पॅटर्न मध्ये कन्वर्ट करा असं म्हटलेलं असतं, तर मग ते कसं कन्वर्ट करायचं, त्याचा फॉर्म्युला काय. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही. डब्ल्यूएच वर्ड असतो त्याच्या अगोदर, जर डब्ल्यूएच वर्ड नसेल तर हरकत नाही ना, यस नो टाईप क्वेश्चन बी तयार होते की हेल्पिंग वर्ब सुरुवातीला येतं, नंतर सब्जेक्ट असतो, मेन वर्ब असतं, असं पण प्रश्न तयार होतो. करूया पुढे 10-5 करून टाकू पटापटा. आणि स्कूल स्टुडंट्सना हँडरेज करायचं आहे. जे टीईटी स्टुडंट्स आहेत ते आपल्याला डाऊट असं विचारू शकतात, त्यांचा माईक मी चालू करेल डाऊट असं विचारल्यानंतर. कल्पेश राव आमचे काय म्हणतात बघूया. कल्पेश आणि आरोही या दोघांना वाचायला सांगूया. कल्पेश, आरोही, सर बोल बेटा. वेअर 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 इज द स्कूल? शाळा कोठे आहे? व्हॉट इज युअर नेम? तुझे नाव काय आहे? व्हॉट डू यू लाईक? तुला काय आवडते? झालं सर. पुढे आरोही. Where the school is. Where is the school? शाळा कुठे आहे? What is your name? तुझे नाव काय आहे? What do you like? तुला काय आवडते? झालं सर. लिहिणं झालं का बेटा? हो लिहिणं झालं? झालं. बोल मग आरोही बेटा. हो सर. आरोही लक्षात आलंय का ग तुझ्या? आरोही लक्षात आलंय का सांग मला अगोदर. हो नाही सांग, नाही तर पुढे जायचं नाही लक्षात द्यायला. आरोही सांग बेटा. केलंच माईक बंद तुझं, माईक चालू कर. कसं जात ते पुढे? तुला नाही समजलंच नाही पुढे जायचं. 6th स्टँडर्ड आहेस ना तू, आणि तू हुशार आहेस, तुला समजलंच पाहिजे. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुला विचारायचं. मग सांग, समजलंय? हो सर. हा थांब, माईक बंद करू नको, मला समजलंय का खरंच बघू दे तुला. प्रश्न इथं या ठिकाणी लिहितो मी. हाऊ यू डू स्टडी इंग्लिश? हाऊ हाऊ यू स्टडी स्टडी इंग्लिश. बरोबर आहे का ग? बरोबर आहे का हे? नाही सर, तिथे काय करू सांग, काय लिहू सुरुवातीला सांग, राईट आन्सर काय सांग. हाऊ हाऊ डू यू स्टडी इंग्लिश? हाऊ डू यू स्टडी इंग्लिश? इंग्लिश. करेक्ट, करेक्ट बेटा, करेक्ट. ब्रँडन बेटा वेटलँड. आणि आता क्वेश्चन मार्क. काय केलं या मध्ये? डू नावाचं हेल्पिंग वर्ब लपलेलं होतं आणि इथं स्टडी मेन वर्ब होतं. मग हे जे डू आहे ते आपल्याला इथे घ्यायचं होतं, कारण हेल्पिंग वर्ब सुरुवात. हे डब्ल्यूएच वर्ड आहे, डब्ल्यूएच वर्ड नंतर इथे हेल्पिंग वर्ब आला पाहिजे, त्यानंतर हा सब्जेक्ट आला पाहिजे, इथं आला सब्जेक्ट, आणि त्यानंतर मेन वर्ब आला पाहिजे. राहिलेला भाग कॉम्प्लिमेंटचा तुम्ही इथे ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंटचा जो भाग असेल तो इथे लिहायचा आहे, आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. अरे बेटा अजून एकच प्रश्न तुला, माहित नाही नोट केलं? नाही सर. हा एकच आता. व्हाय इज शी क्राईंग? व्हाय इज क्राईंग? व्हाय इज ही क्राईंग? व्हाय इज ही क्राईंग? बरोबर आहे का? नाही सर. काय रे, काय आहे सांग बरं आता. काय चुकलंय त्यात सांग बरं, काय चुकलंय सांग. डब्ल्यूएच वर्ड समजलं? आहे, हो त्याच्यानंतर सर. हेल्पिंग वर्ब आहे, हो त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे, हो. त्याच्यानंतर verb आहे. बर बर. व्हाय इज ही क्राईंग? काय झाला अर्थ? तो का रडत? रडत आहे. बरोबर आहे की नाही मग? हो. यस 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 बेटा, लक्ष द्यायचं. यस करेक्ट आहे. हा, व्हाय इज ही क्राईंग. आता बघ अजून, अजून एक लास्ट आता तुला, तुझ्यासाठी लास्ट. व्हॉट आर यू
ट्विन्स. सांग बरे, बरोबर आहे का? सर बरोबर आहे. काय अर्थ होईल बेटा याचा सांग. व्हॉट आर तू तू काय करतोस? तू काय करत आहेस? ट्विन आहेस. कंटिन्युअस मधले बेटा टेन्स कोणता याचा? कंटिन्युअस कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. टेन्स. काय करत आहेस? करत आहेस. चारू हँड रेज कर बेटा. चारू पण आली आज, आरोही पण आली. वा वा वा. चारू आणि आरोही दोघी पण आले. चला पटापटा लिहायचंय. चारूकडे जाऊ. एकदा चारूला लक्षात आलं, आरोही आणि चारू आमचे छोटे आहेत बरं का, 6वीला आहेत दोघी पण. आरोही कितवीला बेटा तू? 6वी ला. आणि ही आपली आरोही झाली चारू. चारू कुठे गेली? चारू माय हँड करायचं बेटा. तन्वीताई लांडे, तन्वीताई लांडेंचा क्वेश्चन आहे, मग तन्वीताईंना पण विचारूया. तन्वीताई काय म्हणतात बघूया. तन्वीताई केलं का? चला माईक. तन्वीताईचं माईक चालू होत नाही का काय? बोला. सर माझा काय क्वेश्चन नव्हता. मग हँड रेज केला होता तुम्ही? सर मी स्टुडंट आहे. स्टुडंट आहे मी. स्टुडंट आहे. कोणत्या ह्याच्यामध्ये बेटा तू? 9th. 9th आहेस. तर मग तुला सांगतो, या बॅच मध्ये ज्या लोकांनी प्रवेश घेतलेला आहे ते स्कूल स्टुडंट, या बॅच मध्ये ऍडमिशन घेतलेले स्कूल स्टुडंट, त्यांची लिस्ट असते बेटा. त्या लोकांना मी विचारतो. त्याच्यामुळे तू स्कूल स्टुडंट म्हणून हँड नाही करू शकत. असे स्कूल स्टुडंट जे या बॅच मध्ये 28 जण आहेत, अजून 2 जण आम्ही घेणार आहेत, त्याच्यामध्ये 2 जणांना प्रवेश आहे, अजून 30 जणांची बॅच असते ही सकाळी. स्कूल स्टुडंट म्हणून 6 10 मुलं, 6 to 10 मुलं, हे मुलं या बॅच मध्ये बसू शकतात. 30 मुलं असतात त्याच्यामध्ये, 6वी ते 10वी. आणि त्यांना सगळं हे ग्रामर हे शिकवलं बेटा बऱ्यापैकी. टेन्स वगैरे झालंय आमचं, आणि पार्ट्स ऑफ स्पीच पर्यंत आलो. टेन्स पूर्ण झालाय. त्यानंतर स्पीकिंगचा थोडासा भाग घेतलाय आम्ही. ऑक्झिलरी, मॉडेल ऑक्झिलरी, प्रायमरी ऑक्झिलरी हा भाग झालाय. आता पार्ट्स ऑफ स्पीचचा भाग आपण 2 दिवसात चालू करणार आहेत. तर ती स्टुडंट्स मध्ये जे लोक असतात ना, त्या लोकांना पर्सनली बोललं जातं. आता काय टीईटीचे काही लोक आहेत, त्यांना फक्त 10 तारखेपर्यंत त्यांची परीक्षा 10 तारखेला. त्यांना इंग्रजीचं जेवढं ग्रामर आहे तेवढंच काय अजून 21 दिवसामध्ये वाच संपून जाईल. जास्तीत जास्त 20 दिवस. 20 दिवसानंतर मग फ्री फॉर ऑल क्लास बंद असणार आहे ना. जो सकाळच्या बॅच मध्ये ही मुलं आहेत 30, 28 येते जाता, 2 अजून घेणार आहेत आपण. या 2 मध्ये तुम्ही तुमचा प्रवेश घेऊ शकता. त्याच्यासाठी नंतर मला क्लास झाल्यास तन्वी, मला वाटलं तुझी आईच आहे काय ती गोष्टी काही, काही हरकत नाही. ओके बेटा, काही हरकत नाही. कारण की बरेच पालक आहेत, त्यांची लेकरं देखील 8वी 9वीला आहेत, 5वी 6वी 7वी 8वी, सर्व 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 सर्व. चारू ताई आमच्या काय म्हणतात बघूया. चला चारू ताई आले लक्षात बेटा तुझ्या? येस सर. मोडू हे बेटा, लिहिलंस हे? येस सर. मोडून टाकू हे, क्लियर करू. येस सर. यस यस. पटापट सांगायचं. चारू तर लक्षात आलं की हा क्वेश्चन पॅटर्न झाला बघा. नंतर सेंटेन्स पॅटर्न. Why you study English? Wrong sentence. Why do you study English? तू अभ्यास का करतो? तू इंग्लिशचा अभ्यास का करतो? Why are you crying? Why you crying? Wrong sentence. Why are you crying? तू का रडत आहेस? Why are you crying? तू का रडत आहेस? Why do you study? तू अभ्यास का करतो? झालं सर. बरं ताई, लिहिलेलं सेंटेन्स बरोबर आहे का? चारू झालं सर म्हणून बंद करून टाकलं सोय. तुला विचारायचं म्हणलीस तू आणि बंद करतेस का माईक? असं असतं वेगळं. एकदम स्लोली तुला समजेपर्यंत सांग, शिकवायचं बेटा. असं असते चारू. चारू माईक चालू कर बेटा. बरोबर आहे.
आणि काय चुकलंय असं तुला वाटतंय? सगळं बरोबर आहे. येस सर. बरं हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. इथं काय तर चुकलंय का? क्वेश्चन मार्क चुकलाय. यस यस यस, लक्षात ठेवायचं. थोडस चुकलंय, फक्त क्वेश्चन मार्क राहिलाय आणि बरोबर वाक्य आहे. व्हाय आर यू रनिंग? काय झालं का मराठीत अर्थ याचा? तू का पळत आहेस? यस, ऍब्सोल्युटली करेक्ट बेटा. तू का पळत आहेस? पळत आहेस. आमच्याकडं 9वीला हर्षदा एक 9वीत आहे, समृद्धी 9वीत आहे, हर्षदा, समृद्धी आणि संस्कृत तिघी जणी 9वीत आहे, आणि साक्षी आणि संस्कृती या 10वीत आहे. सोहमदादा आमचा 8वीला आहे. सोहमदादा 8वीला आहे. रुद्रदादा आमचा 7वीला आहे. 6वीचे 5-7 जण आहेत आणि 7वी 8वीचे 5-7 जण, असे सगळ्या बॅच मध्ये मिळून 28 जण, म्हणजे प्रत्येक वर्गाचे प्रतिनिधी आहेत तिथं, आहे का नाही? 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी असं एकही वर्ग नाही त्या वर्गातला आपल्याकडे विद्यार्थी नाही. 6वीतला आहे, 7वीतला पण आहे, 8वीतला पण आहे, 9वीतला पण आहे आणि 10वीतला पण आहे. तेजस्वी दिसत नाही, पण आजकाल जरा तेजस्वीनी पण 8वीत आहे. ती दिसत नाहीये. बघा, मुलींची संख्या जास्त या बॅच मध्ये, हरकत नाही. चालू आले लक्षात बेटा अजून? येस सर. बरं, आता इथं बघ, मी काय लिहितो बघ. वाच बरं काय लिहिलंय. वेर यू आर प्लेइंग. आता याला आपल्या क्वेश्चन पॅटर्न मध्ये बरोबर आहे का हे क्वेश्चन पॅटर्न? चुकीचं आहे सर. काय करायला पाहिजे बेटा? वेर आर यू प्लेइंग. यस, हे आर इथे घ्यायला पाहिजे फक्त, आणि मग क्वेश्चन पॅटर्न आपला बरोबर होतो. वेअर आर यू प्लेइंग? काय होतं का अर्थ त्याचा? तू कुठे खेळत आहेस? तू किंवा तुम्ही कुठे खेळत आहात? तुम्ही कुठे खेळत आहात? वेअर आर यू प्लेइंग? तुम्ही कुठे खेळत आहात? आणि प्रश्न हे महत्वाचं. सर, आता तुम्हाला सर्वांच्या क्वेश्चन पॅटर्न काय असतो हे लक्षात आलंय असं लक्षात घेऊया. अजून 3 प्रश्न या ठिकाणी घेऊया. सर्व भावी शिक्षकांना ते पण जर लक्षात आलं नसेल तर मला आत्ताच विचारा. परत तुम्हाला सांगतो हे सोपं आहे, पण जर लक्षात आलं तर, नाही आलं लक्षात तर खूपच अवघड वाढायला. क्वेश्चन पॅटर्न मध्ये हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा आहे आपल्याला. हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस क्वेश्चन मार्क. सर मग WH वर्ड नाही का येत इथं अगोदर? क्वेश्चन पॅटर्न मध्ये WH वर्ड न पण क्वेश्चन तयार होतो आणि डायरेक्ट हेल्पिंग वर्ब न पण तयार होतो. डायरेक्ट हेल्पिंग वर्ब न कसं तयार होतो तर ते आता आपण तुम्हाला एका काही सेकंदामध्ये सांगूया. बघा, मी जर म्हटलं इथं आर यू रनिंग? तू धावत आहेस का? असा अर्थ होतो. या WH ची गरज लागेल. मी जर म्हटलं आर यू प्लेइंग? तू खेळत आहेस का? इथं या WH वर्डची गरजच लागली नाही. म्हणजे काय? क्वेश्चन पॅटर्न मध्ये महत्वाचं असतं इथे हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट, नंतर मेन वर्ब आणि राहिलेला काय कॉम्प्लिमेंटचा भाग प्लस क्वेश्चन मार्क. त्या महत्वाच्या भाग. जर तुम्हाला WH न करायचं असेल तर हे अलीकडे येणार आहे. प्रश्न तयार कसा होतो हे तुम्हाला मी शॉर्ट्स मध्ये सांगणार आहे. अजून एक 3 वाक्य घेऊया आणि नंतर प्रश्न तयार कसा होतो, सेंटेन्स पासून प्रश्न तयार कसा होतो, WH चे क्वेश्चन्स कसे तयार होतात हे तुम्हाला मी लगेच सांगतो. हा चल, हे मोडू सर्वांचं झालंय. चालू झालं बेटा हे? बर, चल चलो आगे बढ़ेंगे. कन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर होणार नाही तोपर्यंत अवघड आहे बरं का. बघा, why are telling you this? क्वेश्चन मार्क. बघूया, संस्कृती आणि साक्षी दिसत नाहीत, पण काय करावं ह्यांना? संस्कृती साक्षी दिसत नाही बघा. संस्कृती साक्षी. सूरज दादा आलाय, सूरजला विचारू. सूरज आले का लक्षात? हो सर.
सांग बरं मग हे प्रश्न बरोबर आहे का रे? नाही. काय चुकलं बेटा? वाय आर नंतर यू पाहिजे होतं. यस यस, हे यू इथं पाहिजे होतं, इथं नाही, इथं चुकलंय म्हणून हे क्वेश्चन पॅटर्न चुकलाय. आणि कसं होईल मग बेटा उत्तर? वाय आर यू टेलिंग दिस? यस, व्हाय आर यू टेलिंग दिस? मराठी अर्थ सांग बरं बेटा. तू तू हे सांगत आहेस का? तू हे का सांगत आहेस? तू हे का सांगत आहेस? तर आहेस टेन्स कोणता आहे रे बेटा या वाक्याचा? टेन्स कोणता आहे? आयएनजी असल्यास कोणतं असते? इंट्रोगेटिव्ह. आणि इंट्रोगेटिव्ह ते टाइप ऑफ सेंटेन्स झालं. टेन्स सांग. टेन्स मध्ये आयएनजी असल्यास काय असतं वाक्य? वर्ब ला आयएनजी असल्यास काय असतं? सिंपल असतं, कंटिन्युअस असतं, परफेक्ट असतं की परफेक्ट इम्परफेक्ट असतं? परफेक्ट इम्परफेक्ट. अरे सिंपल आहे, कंटिन्युअस आहे की परफेक्ट आहे? तिन्हीपैकी एक सांगा अगोदर. आयएनजी काय दाखवतं? कंटिन्यूस. यस, कंटिन्युअस. आणि मेन टेन्स मध्ये प्रेझेंट पास्ट फ्युचर हे हेल्पिंग वर्ब सांगतं. सांग बरं काय म्हणजे? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. करेक्ट बेटा, छान लक्ष द्यायचं बेटा. तुम्हाला मी शिकवलंय बेटा, लिहून पण दिलंय, 4-5 दिवसापूर्वी पण दिलंय, त्याच्या अगोदर पण लिहून दिलंय. अतिशय महत्वाच्या गोष्टी असतात त्या शॉर्ट्स आहेत, परंतु तुम्हाला या जोपर्यंत तुमच्या डोक्यात फिट्ट होणार नाहीत, फिक्स होणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही. त्यामुळं अतिशय महत्वाच्या गोष्टी या लक्षात करायच्या. सूरज नेक्स्ट. हा, वेअर 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 नंतर आर पाहिजे होतं. वेअर आर यू सिटिंग इन द स्कूल? सांग अर्थ काय होतं मग? बरोबर तुझं बेटा. तू तू शाळेत का बसत आहेस? का बसत आहेस का वेअर म्हणजे काय असते? का वेअर म्हणजे? वेअर म्हणजे काय असते? नाही. वेअर म्हणजे मग काय? काय असते वेअर म्हणजे? तू शाळेत का बसत आहेस? अरे वेअरचा अर्थ सांग मला, बाकी काय बोल नको तू. मला वेअरचा अर्थ म्हणजे वेअर म्हणजे कोठे? हा, मग मराठी अर्थ वाच आता. तू शाळेत कोठे बसत आहेस? यस यस, टेन्स सांग या वाक्याचा. आयएनजी असल्यास कोणता असते? आय एन जी म्हणजे कंटिन्युअस. शाबास. आणि आर म्हटल्यास? आर म्हणल्यास प्रेझेंट. मग काय झालं टेन्स? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. शाबास बेटा, शाबास. असं लक्षात ठेवायचं सर्वांनी. बाबा आयएनजी आहे, मग इथं जर वाज असतं तर, वेअर असतं तर, वर WERE असतं तर, इथं कंटिन्युअस वेअर असतं, WERE वर असं असतं तर, वर वेअर वर यू सिटिंग इन द स्कूल असं असतं तर काय झालं असतं? कंटिन्युअस पास्ट टेन्स झाला असतं. Where will you be sitting in the school असतं तर
कंटिन्युअस फ्युचर टेन्स झालं असतं. Future tense. हा कोणत्या टेन्स मध्ये आहे की फ्युचर, हे जोपर्यंत लक्ष देणार नाही बेटा तोपर्यंत आपल्याला हे लक्षात येत नसतं. चला आता अजून थोडस पुढे जाऊया. सूरजच्या आमच्या छान लक्षात आलंय. अजून थोडस पुढे जाऊया. आणि तुम्हाला काय म्हटलं मी, तर हे सेंटेन्स झाल्याच्या नंतर तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगणार होतो मी. काय विसरून गेलो का? अजून एक सेंटेन्स घेऊया. काय सांगणार होतो तुम्हाला महत्वाचं सेंटेन्स पॅटर्न मध्ये. हा हे शब्द ते पण देणार आहे. हा एक राहिलाय, आठवून ठेवा. हे करा, शब्द लक्षात ठेवा. आता हे महत्वाचा. वेअर म्हणजे कोठे, पाठ करून ठेवायचं बेटा. 5-7 शब्द आहेत हे. वेअर म्हणजे कोठे, हाऊ म्हणजे कसा, घेऊन ठेवा. 5-5, 10-10 वेळेस लिहायचं घरी, पाठच झालं पाहिजे. व्हॉट म्हणजे काय, व्हॉट म्हणजे काय, व्हेन म्हणजे केव्हा, व्हेन म्हणजे केव्हा, विच म्हणजे कोणते, व्हाय म्हणजे का, विच म्हणजे कोण, बाय होम, होम म्हणजे कोणाला, कोणाला, हाऊ मेनी किती, हाऊ मेनी किती, हाऊ मेनी किती. अजून कोण राहिलं रे बघा बरं. व्हॉट झालं का, व्हॉट, हा व्हॉट, वर, वेअर, हाऊ, व्हेन, विच, वाय, होम, हाऊ मेनी. काय राहिलं बघा, सांगा बरं. काही राहिलं का? आज आज माझ्या डोक्यात सध्या 7 आहेत. हा हाऊ मच, हाऊ मेनी, हाऊ मच. करेक्ट. हाऊ मनी, हाऊ मच, हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ मच किती. हाऊ मेनी म्हणजे आकड्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 मध्ये. हाऊ मच म्हणजे लिटल. हे हा यस, हू शब्द राहिला, महत्वाचा राहिला रे. हू म्हणजे कोण. हू आर यू, तू कोण आहेस. हू आर यू, कोण आहेस, हे का नाही. हू एम आय, मी कोण आहे. बघा घ्या, हू एम आय, हू एम आय, मी कोण आहे. इथं मराठी पद लिहा, मी कोण आहे, मी कोण आहे. आणि हू आर यू, तू कोण आहेस. हू आर यू, तू कोण आहेस, कोण आहेस. यस यस, अतिशय महत्वाचं. हा चला अजून काय राहिलं बघा. सगळ्यांनी, आपल्या भावी शिक्षकांनी आणि स्कूल स्टुडंट्सनी हे शब्द पाठ म्हणजे पाठच झाले पाहिजे. 5 6 7 8 9 आणि 10. याच्यामध्ये अजून काही ऍड झालं तर तुम्ही ऍड पण करू शकता. जे क्वेश्चन तयार करताना तुम्हाला येणारे शब्द WH वर्ड्स आहेत हे अतिशय महत्वाचे, अतिशय म्हणजे अतिशय. या शब्दांशिवाय तुम्ही WH क्वेश्चन्स हे फ्रेम करू शकत नाही. आणि तुम्हाला त्याच्या पुढचा फॉर्म्युला सांगितला. WH वर्ड तर येणार सुरुवातीला, मग नंतर हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब असणार प्लस कॉम्प्लिमेंट आणि क्वेश्चन मार्क शेवटला द्यायला विसरायचा नाही. जर मेन वर्ब नाही वापरले तर, हे सांगत होतो तुम्हाला, महत्वाचं सांगायचं असं म्हटलं होतं की बाबा WH वर्डच नाही वापरले तरी सेंटेन्स तयार होतं का, क्वेश्चन पॅटर्न तयार होतं का, क्वेश्चन तयार होतं का, तर हो होतं की. मग आपण इंट्रोगेटिव्ह म्हणून शिकलं ना टेन्स शिकत असताना, हे दिलेलं वाक्य कसं प्रकारे हे होतं. तुम्हाला तर हे सांगणार आहे मी की एक सेंटेन्स जर घेतलं तर त्या सेंटेन्स पासून आपण कशा प्रकारे छान छान सेंटेन्स बनवून त्याचे क्वेश्चन्स पर्यंत कसं जात असतो ते सांगणार आहे. एकच वाक्य आपण घेणारे सेंटेन्स, त्या सेंटेन्सला मग आपण सगळ्याच्या मध्ये कन्वर्ट केलं जातं, ते देखील आजच्या सेशन मध्ये पाहणार आहे. बघूया तुम्ही सगळेजण काय करतात. आता दोघा तिघांनी हे फक्त शब्द वाचून घ्या आणि 5-5 वेळेस 10-10 वेळेस स्कूल स्टुडंट्सनी लिहायचे पण आहेत बरं का. हा चला
समर्था वाचून घे रे बेटा. समर्थ आणि समर्थ नंतर समर्थाचा मित्र वरद गोळे वाचणार आहे. बघू काय वाचणार. येस सर. वेअर कोठे, हाव कसा, व्हॉट काय, वेन केव्हा, हू कोण, विच कोणते, व्हाय का, हुम कोणाला, हाऊ मेनी किती, हाऊ मच किती, हु आय एम मी कोण आहे, हु आर यू तू कोण आहेस. झालं सर. वेअर कोठे, झालं सर. कसा, व्हॉट काय, वेन केव्हा, हु कोण, विच कोणते, व्हाय का, होम कोणाला, होम हाऊ मनी किती, हाऊ मनी किती. रे मनी नाही, मनी वेगळं मिनी वेगळं. हाऊ मनी आवाज घाबरू नको. हाऊ मच किती, हु whom am I मी कोण आहे, who are you तू कोण आहेस. झालं. झालं. आता थोडेस वेळ हे लिहिणं झालं का रे बेटा. परत लिहिणं झालं म्हणून टाकू. हा आता बघा लक्ष द्या. आता हे सेंटेन्स पॅटर्न क्वेश्चन पॅटर्न आला लक्षात. सेंटेन्स पॅटर्न हवं तर त्याच्या मध्ये पाहूया. छान पाहूया, दमाने पाहूया. बाकी जे भावी शिक्षक आहेत त्यांना प्लेलिस्ट त्यांनी युट्यूब चॅनलला जायचे. विवेकानंद क्लासेस या युट्यूब चॅनलवर गेले नंतर राम शेठ सर यांनी तयार केलेली प्लेलिस्ट भावी शिक्षकांसाठी आहे. त्यांनी ती व्यवस्थित पाहिजे. आणि जर तुम्ही बेसिक ग्रामर मध्ये गेलात, पार्ट 2 आहे त्याच्यामध्ये गेला तर तुम्हाला सर्व ग्रामरचे टॉपिक सविस्तरपणे छानपणे दिलेले दिसून येतील. त्याचा अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आता एक सेंटेन्स मला तुम्हाला देणार आहे. समजा ही प्ले क्रिकेट, तो खेळतो. वाक्य आहे तो क्रिकेट खेळतो. एक सेंटेन्स आहे. आता याला आपण निगेटिव्ह करत असताना काय केलं होतं की डझंट प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळत नाही असं केलं होतं. लिहू शकता तुम्ही. तो क्रिकेट खेळत नाही, क्रिकेट खेळत नाही, तो क्रिकेट खेळत नाही. याला इंट्रोगेटिव्ह करत असताना आपण काय केलं, हे डच सुरुवातीला घेतलं आणि वाक्य तयार केलं. डज ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो का. बघा आजच्या सेशन मध्ये हे शिकलात आपण. तो क्रिकेट खेळतो का, तो क्रिकेट खेळतो का. आणि याला इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह जर करायचं असेल तर करता येतं पुन्हा अजून. डझंट ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळत नाही का, तो क्रिकेट खेळत नाही, खेळत नाही का. ज्यांचं नाव नका करू. दोन राहिले तुमचे सगळे. झाल्याच्या नंतर माईक म्यूट ठेवायचं. माझी म्यूट करण्याची वाट बघायची नाही. 1 मिनिट राहिलाय खरं तर. आता याला WH क्वेश्चन करत असताना मी जर असं म्हटलं बघा, तो काय खेळतो. व्हॉट डज ही प्ले.
इथंच क्वेश्चन मार्क. हा, तो काय खेळतो, उत्तर मिळेल मग. तो खेळतो, तो काय खेळतो, तो कोठे खेळतो. Where does he play cricket? तो क्रिकेट कोठे खेळतो. तो क्रिकेट का खेळतो. Why does he play cricket? तो क्रिकेट का खेळतो. तो क्रिकेट का खेळतो. When does he play cricket? तो क्रिकेट केव्हा खेळतो. When does he play cricket? तो क्रिकेट केव्हा खेळतो. असे तुम्हाला WH क्वेश्चन देखील या ठिकाणी तयार करता येईल आणि लक्षात येईल की बाबा कसा प्रश्न तयार होतो. तर या ठिकाणी तुमचे हे लक्षात येईल. बघा शेवटपर्यंत लिहा, मराठीतून याचा अर्थ पण लिहा. अशा प्रकारे एका सेंटेन्स पासून तुम्हाला निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, निगेटिव्ह, WH क्वेश्चन असे प्रकारे सेंटेन्सेस तयार करता येतात. आता व्हिडिओ काय येत नाही. व्हिडिओ आज येते की बेटा. व्हिडिओ तर येते. व्हिडिओ कसं काय येत नाही. यायलाच पाहिजे. आता व्हिडिओ काय येत नाही. येते बेटा, येते की रे. असं कसं होते. रेकॉर्डिंग चालू असते, व्हिडिओ येत असते. व्हिडिओ येते बेटा. चला पाठवून देतो. हा पाठवून देतो. तुम्ही नीट बघा. सकाळची जी बॅच आहे त्यांची व्हिडिओ पब्लिक केले जाते युट्यूब चॅनल. नीट बघा. आत्ताचा व्हिडिओ सगळ्यांसाठी पब्लिक आहे. टीईटीचे विद्यार्थी पण असू द्या, तुम्ही पण. तुमच्या सर्वांसाठी आहे ते व्हिडिओ. तुमच्या ग्रुपवर जर आला नसेल तर डायरेक्ट तुम्हाला युट्यूब चॅनलला तुमचा व्हिडिओ सकाळच्या बॅचचा भेटतो बघायला. चला पाठवून देतो. हा रेकॉर्डिंग पण. चला बाय बाय. सी यू. टेक केअर. हॅव अ नाईस डे. एन्जॉय युअर डे. चला बाय. तुमचं बाय बाय म्हणण्यासाठी माईक चालू करून देतो ना 1 मिनिटासाठी. यस 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 यस. Bye, sir. Bye, sir. Bye. Bye. Bye, sir. Have a nice day. Have a nice Bye, sir. day. Bye, sir. Have a nice day. Bye, sir. Have a nice day, sir.